सर्व सदस्यांचं त्याचबरोबर सर्व अधिकाऱ्यांचं स्वागत करतो आणि आजच्या मीटिंगला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या स्थायी समिती सदस्य अनिता शिवराम पाटील यांची रजा मंजूर करण्यात येत आहे. त्याचबरोबर आपले सदस्य प्रदीप गवस यांची देखील रजा मंजूर करण्यात येत आहे. तो सदस्य मंदाकिनी म्हात्रेताई यांची देखील रजा मंजूर करण्यात येत आहे. विषय आजच्या मीटिंगला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या स्थायी समिती सदस्य रोजताई पाटील यांचा वाढदिवस आहे. सर्वांच्या वतीने विषय क्रमांक 1 कार्यादेश दिलेल्या तसेच प्रशासकीय वित्तीय मान्यतेच्या प्रक्रियेतील कामाचा तपशील व पूर्वनियोजित प्रस्ताव सादर करण्याबाबतचा हा सर्व प्रस्ताव आहे. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती मांडलेला आहे ऑलरेडी, पण त्या बाबतीत माहिती अशी पाहिजे की समस्या अशी आहे की खूप सारे देयक हे पेंडिंग आहेत. टेंडर देखील मंजूर होत नाहीयेत, कारण की अशा प्रकारचं आपल्या सांगण्यात येते की मायनस बजेट आहे. खरी वस्तुस्थिती काय आहे ती जर प्रशासनाने सांगितलं तर बरं. सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय सर्व स्थायी समिती सदस्य, संबंधित विषयाच्या अनुषंगाने बांधकाम विभाग किंवा बाकीच्या विभागांची जेव्हा माहिती घेतली, चर्चा केली, तर एक बाब प्रकर्षाने निदर्शनास येते की आपण जे सॉफ्टवेअर वापरतोय दायित्व नोंदीचं, ते 2012 पासूनच आहे आणि त्याच्यामध्ये सिस्टम थोडी रिजिड आहे आणि वित्तीय नियोजन जे आहे त्याच्यामध्ये त्याचं रिफ्लेक्शन येत नाहीये. फॉर एक्झाम्पल, एखादं 200 कोटीचं टेंडर असेल, 3 वर्षाचा निविदा कालावधी आहे, तर पूर्ण 200 कोटीचं दायित्व त्याच्यात बुक केलं जातं, त्यामुळे तो हे मायनस दिसतोय. तर ते सर्व पूर्ण ही कामं सॅनिटाईज करावी लागतील, त्याला बायफर्केशन करावं लागेल आणि अजून माझ्याकडे मेजर म्हणजे बांधकाम विभागाचा डेटा आला नाही, त्यांना थोडा वेळ लागणार आहे. डेटा तयार करायचं काम सुरू आहे. तर याच्यामध्ये बेसिकली जे वर्क ऑर्डर केलेले कामं आहेत, जे कामं चालू आहेत, त्यांचा पेमेंटचा मेजर विषय आहे आणि बाकीचं प्रशासकीय वित्तीय माहिती जे प्रस्ताव आहेत ते तर आम्ही तपासूनच करू. म्हणजे हे सगळं काम झाल्यानंतरच त्याच्यावरती आम्ही ऍक्शन घेऊ, बजेट आहे का नाही ते बघून. पण जे कामं सुरू आहेत आणि ज्यांचे बिलं थांबले तो सर निर्णय आपण द्यावा. अधिक माहिती सर शहर अभियंता सांगतील याच्याबद्दल. सर सांगणार आहे. 2012ला ही कोणती कंपनी आपण दिलेलं आहे तर साहेब माहिती देते. आणि मग 2012चं ह्याचं किती 14 वर्ष झाले, कालबाह्य झाले सगळं. सन्मानित सदस्य, सन्मानित सर्व सदस्य, मान्य आयुक्त, सर्व अधिकारी, हा जो इश्यू आहे तो मोर प्रोबेबली टेक्निकल इश्यू आहे. आपलं जे 2012ला सॉफ्टवेअर होतं, मार्क्स कम्युनिकेशन नावाची कंपनी आहे हैदराबादची, त्यांनी आपलं ERP बनवलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण प्रोसेस आपण अशी करतो की आपण जेव्हा नसती प्रोस्पेक्ट करतो प्रशासकीय मंजुरी, म्हणजे एस्टिमेटला मंजुरी घेतो, त्यावेळेस आपण आधी GIS तिथे घेतो, GIS ऑनलाईन घेतो. त्या GIS मध्ये ज्यावेळेस आपण एस्टिमेट, समजा उदाहरणार्थ 100 कोटी एस्टिमेट आहे, ते काम 3 वर्ष चालणार आहे, तर त्याच्यात बायफर्केशन होत नव्हतं किंवा होत नाही आतापर्यंत. आणि मग आपण ते बजेटमधनं ते झाल्यानंतर पुढं दायित्व किती वर्षाचं आहे हे त्याच्यात बायफर्केशन नसल्यामुळं हा आजचा प्रॉब्लेम आलाय. आणि ह्याच्यात आता काय झालं की म्हणजे
आपली नॉर्मल सिस्टम काय आपलं महापालिकेचं बजेट असतं आपलं बजेट लॅप होत नाही आज एक काम दिलं तर पुढच्या वर्षी लॅप होत नाही पुढच्या वर्षी काय पेमेंट करतो त्याच्यानंतर दूध कॅरी होतं तर हा तो प्रॉब्लेम असा झाला की बरेच वेळेस काय होतं की मंजूरला फाईल प्रोसेस केली मग कधी अकाउंट पण त्याच्यात क्युरी झाली किंवा कधी आयुक्तांनी क्युरी काढली तर ते मग परत अमाऊंट चेंज झालं तर परत दुसरं जीआयएस घेत होतो तर ते दुसरं जीआयएस ज्यावेळेस घेतो ना ते पहिलं जीआयएस त्याच्यात नल आणि वाईट फायला होत नाही त्या सॉफ्टवेअरमध्ये एंट्री त्याच्यातून निघून जात नाही त्याच्या बरेचशा वेळेस होतं की एकच काम आहे त्याच्यात तीन तीन दोन दोन असे जीआयएस झाले मग ते डबल एंट्री दिसते आपलं तर आपण मागच्या 2 वर्षापूर्वी नवीन साठी काम दिलेलं आहे परंतु ते पण अजून झालेलं नाही थोडं अपूर्ण आहे त्याच्यात जे 22 सॉफ्टवेअर होते त्यातले जवळपास 5-7 सॉफ्टवेअर झालेले मला एक प्रश्न आहे की यामुळे देश थांबलेले आहेत यामुळं देश काही थांबलेले आहे तर आपण बजेटला जी प्रोव्हिजन आहे बजेटला पैसे आहेत आपल्याकडे बजेटला रक्कम आहे आपल्याकडे त्या हेडला परंतु आपण ज्या मंजुरी घेताना जे उन्हे तरतुदीचे मंजुरी घेतले त्याच्यामुळे हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे हा फक्त म्हणजे टेक्निकल इश्यू आहे त्याच्यामुळे देय अदा करण्यास काही हरकत नाही सभापती महोदय या संदर्भामध्ये ऑडिटरचा देखील अभिप्राय या ठिकाणी जर चर्चा होते तर तो त्यांचा घेतला ह्या टेक्निकल याच्यामध्ये काय होऊ शकतं सन्माननीय सभापती महोदय आणि सर्व समितीचे सन्माननीय सदस्य आता ही चर्चा आपण ऐकतोय मी जसं आता सी साहेबांनी अधोरेखित केलं ही खरं तर मूळ समस्याच नाहीये एकाच कामाचे 2-2, 3-3, 4-4 जीआयएस झालेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ते बजेट कन्झ्युम झालेलं आहे आणि आता ज्यावेळेला आपण दायित्व करायला जातील कॅपो किंवा ते संबंधित डिपार्टमेंट त्याला सुद्धा ती वस्तुनिष्ठ फिगर नाही तर आपल्याला त्यांनी सॅनिटायझेशन हा शब्द वापरला कॅपोनी तर ते खरंच करावं लागेल आणि फ्रीज होईल नेमकं आपलं ऑनगोईंग प्रोजेक्ट काही एंट्रीज निश्चित डबल असतील कारण तीस म्हणजे ते बऱ्यापैकी मिसलीड करणारा डेटा आपल्याकडे येतोय आपण जो काही डिसिजन घेऊ खरं तर तो इन्फॉर्म डिसिजन असला पाहिजे पण आता ज्या डेटाच्या आधारे तो डिसिजन घ्यायचा आहे तोच सॅनिटाईज नाही दिसत आहे त्यामुळे त्या एक्झरसाईजला जो काही वेळ आता तो थोडासा प्रायोरिटीने ती एक्झरसाईज पूर्ण केली पाहिजे आणि दिसताना तर आपल्याला दिसतंय की तो सॅनिटाईज करताना आपल्याकडे कुठल्या प्रकारचं सॉफ्टवेअर नाहीये तर मॅन्युअली आपण करणं अपेक्षित आहे का आपल्याला डेफिनेटली सर कारण हे आता सॉफ्टवेअरच्या भरोशावर होणार नाही आपल्याकडे सगळ्या फाईल्स आहेत बिल्स आहेत तर त्याच्या आधारे समजा ऑनगोईंग जे प्रोजेक्ट कम्प्लीट झाले त्याचा तर काही प्रश्नच नाही आता बिल ज्यांचे द्यायचे ते ऑनगोईंग प्रोजेक्ट आणि ज्या फाईल आपण नियोजनाच्या टप्प्यावर आहेत ते हा प्रॉब्लेम आता 2012 आताच का हा प्रॉब्लेम आहे ना आता मी जरी 6-7 महिन्यापूर्वी जॉईन झालेलो असलो तरी हे कॅरी फॉरवर्ड होत आलेला आहे हा प्रॉब्लेम सुद्धा एवढं तर आपण निश्चित म्हणू शकतो तर हा प्रॉब्लेम कधी या फोरमवरती उपस्थित झाला 2012 पासूनच आहे तेव्हापासून पण मायनस झालेलं आहे ह्याच्यामध्ये आता आम्ही एक्सरसाइज केली मी आता प्रत्येक एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला 2021-22 पासून 26-25-26 पर्यंत सगळे जीएस जे केलेले जातात त्याच्या प्रत्येकाला वार्ड वाईज मी त्यांना दिली आणि आपण आता 25-26 पासून मागेपर्यंत त्याचं आपण एक्झॅक्टली रिकन्सिलेशन करून घेऊ आणि दुसरा विषय की आपण बजेटच्या वेळेस मॅन्युअली करून देतो आपण बजेटला तर तो मॅन्युअली असल्यामुळे हा सॉफ्टवेअर मध्ये आलेला नाही आपण बजेटच्या वेळेस जे दिले ते मॅन्युअली करून दिलेले आहोत तर तो सॉफ्टवेअर मध्ये येत नसल्यामुळे तो टेक्निकल इश्यू झालेला आता हा बिलांच्याच बाबतीत होते का 2012 पासून आपण अनेक फाईल त्या ठिकाणी प्रशासकीय मंजुरी दिल्या गेल्या त्यावेळी त्या हेडमध्ये ही तरतूद आहे किंवा नाही हे काही त्या फाईलवर पाहिलंच नाही आता काय होतं आपण समजा आता उदाहरण आता हे चालू आपलं 26-27 वर्ष एका हेडला समजा 100 कोटी रुपये आपण 100 कोटीची यावर्षी टेंडर केलं यावर्षी त्याचा खर्च होत नाही म्हणून आपण आपल्याला अशी सिस्टम होती की आपण 100 कोटी असतील तर श्री साहेब कसं आहे हा जर आता मुद्दा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये असता तर कदाचित थोडं हे झालं असतं हा मुद्दा आता जून मध्ये आहे म्हणजे अजून आपलं जे बजेट आहे जे आम्ही तयार केलेलं बजेट आहे आणि हे पहिल्यांदा स्थायी समितीने बजेट तयार केलं
आणि स्थायी समितीने ह्या पूर्ण इतिहासात पहिलं बजेट सादर केल्यानंतर हा प्रॉब्लेम येतोय म्हणजे नक्की काय, तर संशयाला जागा नाही काय तिथे आमच्यावर संशय. म्हणजे आम्ही एकतर तुम्ही दिलेल्या ज्या फिगर्स आहेत त्या पाहिल्या, आम्ही तुमचं त्या ठिकाणी जे स्पिल ओव्हर काय ते पाहिलंय. स्पिल ओव्हरच्या वेळेस तुम्ही आम्हाला प्रोजेक्ट दिलेले, कुठले कम्प्लिशनच्या जवळ आहेत, कुठले स्टार्ट झालेले आहेत आणि कुठले होणार आहेत. आणि त्यामुळे आम्ही ती फिगर तशीच तशीच ठेवलेली, तिच्यात बदल केला नाही. आणि तो बदल न करता आम्हाला जर समजा आता या ठिकाणी त्या बजेटवर पुनरावलोकन करण्याची वेळ येत असेल तर थोडं ते चुकीचं वाटतंय. म्हणून मी ऑडिटरला त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही हस्तक्षेप करून आमच्या अज्ञानाला म्हणजे दूर केलं पाहिजे. त्यामुळे ही गोष्ट जी आहे ती आपण म्हणतो तेवढी सोपी वाटत नाहीये. आपल्याला देयक द्यावीच लागतील काम येतात. कारण आम्ही अजून आता पाहतोय की आपण विभाग जे आपले प्रभाग समिती आहेत हे आहेत त्यांचे बजेट त्यांच्याकडे ओपन दिसत नाही, त्यांच्या पाहिजे त्या ठिकाणी होत नाहीये. त्यामुळे आपलं बजेट आहे तसंच आहे, दिसत नाहीये. ही अस्पृश्यता काय ती फक्त आमच्या हा जो विषय आहे हा विषय कसा माहिती का, मागच्या वर्षी आपण जे प्रशासकीय मंजुरी ज्या घेतल्या किंवा जे टेंडरला नसती प्रोसेस केल्या त्यावेळेस बरेचसे बजेट मायनर बजेट मध्ये गेल्या, पुढच्या वर्षी खर्च होती. यावर्षी आपला ऍक्च्युअली एक्झॅक्टली खर्च झालेला नाहीये. बजेटच आता आम्ही आता दिले ना मागच्या महिन्यात, आम्ही त्या 2 महिन्यापूर्वी बजेट दिले आपल्याला. हे बजेटवर आता मायनस मध्ये जाण्याचं कारण येत नाही. मागच्या वर्षात द्यायचं ते मागच्या वर्षात द्या. मला असं वाटतंय हा प्रॉब्लेम 2012 पासून कुठल्या कॅफोनी हा उपस्थित केला नाही, पण चव्हाण साहेबांनी पहिला उपस्थित केलेला आहे. त्यामुळे बाकीच्यांनी ते अंदाजाने त्यांनी देऊन टाकलं की नाही आहे विनियोजन होईल तेव्हा बघू, किंवा ऍक्च्युअल ते ऍक्च्युअल वरती गेले काय, ऍक्च्युअल प्रशासकीय मंजुरीच्या ऐवजी ऍक्च्युअल खर्चावरती ते गेले की ऍक्च्युअल खर्च होताना किती बजेट हेड मधून खर्च होतो त्याच्यावरती ते गेले असतील. पण खऱ्या अर्थाने स्टार्टिंगला जेव्हा खर्चाचं आपण दायित्व घेतो तेव्हा त्या बजेटमध्ये तरतूद होणं आवश्यक आहे. त्यामुळे आता जसं सांगितलं की बजेट हेडमध्ये कमतरता नाहीये, निदर्शनास आता आलं हे 12 वर्षापासून चालू असेल कोणाचं, पण आता निदर्शनास आलं यापुढे देखील एक सिस्टीम सूत्रता आपल्याला देखील कळालं की या वर्षी किती खर्च झाला पाहिजे, पुढच्या वर्षी किती खर्च होणार आहे आणि 3 वर्षात होणार आहे. कारण या आधी पण एवढे 3-3 वर्षाचं दायित्व घेतलेलं आहे. तेव्हा कधी बजेट मायनस वगैरे 500 कोटीचा तर आपण हा काय म्हणतात ऐरोली घनसोली ब्रिजच आपण केला, त्याचा मायनस गेल्याची घटना कधी आले माहित नाही. त्यामुळे ही टेक्निकल ग्लिच आहे असं समजून जर आपल्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी आपण मॅन्युअली आपण आता पुढे करून घ्यावं काय सॅनिटायझेशन. पण याच्यामध्ये या जीएस अपग्रेडेशन त्या ठिकाणी करावं लागणार आहे, तुम्हाला अपडेट करावं लागणार आहे. जी कंपनी आहे त्याच्याकडून ते बायफर्गेशनचं अपडेट करून घ्या आणि ते मॅन्युअल एंट्री त्याच्यामध्ये पुन्हा फिट करून टाइम लाईनची मॅच करून मग सिस्टमॅटिकली ते करून घ्या. विनियोजन आम्ही तुम्हाला आता जशी माहिती दिली त्या पद्धतीने विनियोजनाची गरज नाही आणि असली पण नाही पाहिजे एवढ्या लवकर, बरोबर आहे. ही त्यामुळे सुधाकर सोनवणे सरांनी जे मुद्दा मांडला होता ना तो अतिशय रास्त होता, एवढ्या लवकर ही काय गरज पडली. तर सुधारणा या प्रकारे अशी या प्रस्तावात मांडतो, त्याची विभागणी करा. पण त्यांची माहिती पण सभागृहाला स्पेल किती आहे, मंजूर किती झालं हे भेटणं गरजेचं आहे. तर सुधारणा करताना आता बिलं जी थांबलेली आहेत ती बिलं ट्रान्झॅक्शन नाही, बिलं करण्याच्या आधी त्याची एंट्री मॅन्युअली करून घ्या. मॅन्युअल त्याचा डेटा रेकॉर्ड तयार करून घ्या, आणि जीएसच्या माध्यमातून तो मायनसच होणार आहे. आणि किती दिवसात म्हणजे लवकरात लवकर ती सिस्टीम आहे ती अपडेट करून घ्या आणि देयक अदा करून घ्या आणि पुढच्या लवकरात लवकर आम्हाला हा डेटा सभागृहाला उपलब्ध करून द्या. अशा प्रकारची सुधारणा मी या ठिकाणी मांडतो. त्यानंतर मी सभापतींना म्हणतो की सुधारणा झाल्यानंतर विभागणी करा, मूळ प्रस्ताव तसाच ठेवा आणि सुधारणेला मंजूर म्हणजे त्या मंजूर. सभागृह नेत्यांनी सूचना केलेली आहे त्यामध्ये सर्व विभाग, अभियांत्रिकी विभाग नाही सर्व विभाग यांना त्या त्या पद्धतीनं
लेखा कॅप्टोने माहिती द्यावी. स्थायी समितीचा आज जी सूचना झाली त्याच्या अनुषंगानं मॅन्युअली त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. आणि माझं एकच म्हणणं की जर ही कंपनी त्या ठिकाणी करावेंता तर त्या ठिकाणी एवढ्या 14 वर्षाच्या कालखंडामध्ये आता या समस्या निर्माण झालेल्या आहेत. तर ती सुद्धा काहीतरी वेगळी आणखी नवीन टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने एखाद कंपनी शोधा आणि सायमल्टेनियसली त्या दुसऱ्या कंपनीला त्या ठिकाणी द्या. हा गोंधळ मालमत्ता कर विभागाला सुद्धा त्या ठिकाणी होतोय. आणि प्रत्येक वेळी बँगलोरला पाठवणं, ईमेल पाठवणं, ईमेल येणं, त्याचं उत्तर येणं, या गोष्टीचा विलंब होतोय, सफर होतोय महानगरपालिका. म्हणून जी सूचना केलेली आहे त्या अनुषंगाने याच्या पुढे मॅन्युअली त्या ठिकाणी ठेवून जी काय वेगवेगळ्या विभागाची जी काय बिलं असतील, प्रशासकीय मंजुरी असते त्या सूचनेला मी अनुमोदन देतो. सन्मान्य या ठिकाणी आजच्या पहिल्या विषयाच्या अनुषंगाने प्रशासकीय वित्तीय मान्यतेच्या प्रक्रियेतील पुनर्नियोजन या ठिकाणी करत असताना हा विषय या ठिकाणी आलेला असताना सुधारणेसह, कारण या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रत्येक डिपार्टमेंटची मॅन्युअली करून वेगवेगळं करून पूर्ण प्रस्ताव हा सुधारणेसह या ठिकाणी लवकरात लवकर सूचनेसह पूर्ण प्रत्येक डिपार्टमेंटच्या सूचनेसह या ठिकाणी विभागवाईज सभापती मध्ये हेड कुठले आहेत, जे मायनस मध्ये जात आहेत ते हेड कुठले आहेत? ते अभियांत्रिकी आहे, त्यानंतर पाणी पुरवठा आहे, घनकचरा आहे, मलनिस्सारण आहे. याच्यापैकी कुठल्या उद्यान आहे हे सगळेच मायनस आहे का फक्त स्थापत्यचं मायनस आहे? हे पण आपल्याला या ठिकाणी कारण नाही तसं नाही आहे. हो, एआरपी होत नाहीये तर मग आम्ही काय बजेट बनवलं हा प्रश्न निर्माण होतो ना. आम्ही बजेट बनवल्यानंतर एकही टेंडर त्याच्यात काढलेलं नाहीये. हा, मग ते आलं पाहिजे ना त्या ठिकाणी. या ठिकाणी सभागृह नेते साहेबांनी ज्या सूचनेसह या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेसह सर्व विभाग अधिकाऱ्यांनी या ठिकाणी 1 महिन्यापर्यंत सर्व इत्यंभूत माहिती या ठिकाणी सभागृहाला सादर करावी. आणि या ठिकाणी आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे देयक आपल्याला द्यायचे आहे ते आपण सर्व देय अदा करावी अशी सर्व सभासदांच्या वतीनं या ठिकाणी करून हा ठराव या ठिकाणी मी मंजुरीस टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी जाहीर करतो. विषय क्रमांक 2, सन 2026-27 शैक्षणिक वर्षातील 90 शालेय दिवसापर्यंत माध्यमिक, बालवाडी व सीबीएसई विद्यार्थ्यांकरता भोजन पुरवठा करण्याबाबत. विषय क्रमांक 2 वरती कोणाला बोलायचं असेल तर हा विषय मी मंजुरीस टाकतो. सर्वांमध्ये मंजूर झाला असा विषय जाहीर करतो. सचिन मॅडम, मी आपल्याला गेल्या वेळेला सांगितलं होतं की थोडं फॉन्ट वाढवून आपल्याला फॉन्ट है ना तो स्टैंडिंग में तो बोला ही है ना. विषय क्रमांक 3 विषय क्रमांक 3 ताई
आज आपला वाढदिवस देखील आहे. सर्व सदस्यांनी आपल्याला मनापासून शुभेच्छा दिल्या. विषय क्रमांक 3 ऐरोली विभागातील सेक्टर 4 मधील कंपनी अंतर्गत जलवाहिन्या सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव आहे. या विषयावरती कोणाला बोलायचंय? बोला. विषय क्रमांक 3 मी मंजुरी टाकलेल्या सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 4 ऐरोली विभागातील भूखंड क्रमांक 74 सेक्टर 19 यास स्कॅनिंग फेन्सिंग सुरक्षित व सपाटीकरण करणे या संदर्भात प्रस्ताव आला होता. तुम्हाला बोलायचं आहे या विषयावर. सन्मान्य सभापती, सन्मान्य सर्व सदस्य, हा जो भूखंड क्रमांक 74 आहे सेक्टर 19 ला माझ्या प्रभागात आहे. सदर ठिकाणी आपण जे म्हणतो चेन फेन्सिंग आणि सपाटीकरण, या ठिकाणी एक चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होऊ शकतं. तर आता ही चेन लिंक फेन्सिंग आणि सपाटीकरणाचं कामच अजून व्यवस्थित चालू नाहीये. तर आपण एका बाजूला म्हणतो की आपल्याकडे भूखंड नाहीये काम करण्यासाठी महानगरपालिकेकडे. आज आपण या ठिकाणी लोकांना एक चांगला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स देऊ शकतो. त्याच्यासाठी महानगरपालिका काय प्रयत्न करत आहे, जेणेकरून आज आर्किटेक्ट अपॉइंट झालेला आहे, संबंधित विषयाचे ड्रॉइंग्स रेडी आहेत, मग आपण का पुढे जात नाहीये? माझा या ठिकाणी असा प्रश्न आहे की जी ऐरोली आहे, आपणही सभापती महोदय ऐरोलीतून येतात, बरेचशी मंडळी ऐरोलीतून येतात, ऐरोलीतून जनतेला आपण काय देऊ शकतो? आज आपल्याकडे या ठिकाणी हा साधारणतः 70,000 स्क्वेअर मीटरचा भूखंड आहे. हा सिडकोकडनं महानगरपालिकेला हँड ओव्हर झालेला आहे. संबंधित विषयाच्या बऱ्याचशा परवानग्या आपण घेतलेल्या आहेत. मग आपली मानसिकता का होत नाहीये की लवकरात लवकर या ठिकाणी एक काम होऊन, हा साहेब नाही साहेब, हे मंजूरच करायचंय, मंजूरच करायचे साहेब. माझं ते म्हणणं आहे की अहो साहेब, मी फक्त प्राथमिक सन्मान्य सदस्य आकाश मडवी साहेब आपल्या माहिती करत म्हणतो, अनेक सदस्यांची इच्छा आहे की जे भूखंड जे आहेत ते सिडको या ठिकाणी विक्रीला काढते आणि आज आपण हा भूखंड म्हणतोय की जर सदस्य भूखंड आपल्याला टाकला ना साहेब, ठराव टाकलाय, बजेटमध्ये पण टाकून दिलं, बजेटलाही पत्र दिलं. फक्त आपण त्याच्यामध्ये माझं साहेब सूचना आहे त्याच्यामध्ये फक्त की सर हो करू, आपली इच्छा पूर्ण होईल. कंपाऊंड झाल्यानंतर होईल सर त्या ठिकाणी म्हणजे माझं ते म्हणणं आहे की सर हे झाल्यावर आहे ना व्यवस्थित त्या ठिकाणी पुढचंही काम झालं पाहिजे. सन्मान्य या ठिकाणी 4 नंबरचा जो प्रस्ताव आला या संदर्भात माझं एवढंच म्हणणं आहे की सदर ठिकाणी कंपाऊंड झाल्यानंतर सदर ठिकाणी लवकरात लवकर पुढचंही काम मार्गी लागेल. विषय क्रमांक 4 हा आकाश मडवी साहेबांनी जी सूचना मांडल्या त्या सूचनेसह 4 नंबरचा हा विषय या ठिकाणी मंजुरी टाकत आहे, सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 5 कंसोली विभागातील गोटवली गावालगतच्या सावीनगर येथील रस्त्याची काँक्रीटीकरण सुधारणा करणे. विषय क्रमांक जुना विषय हा शहर अभियंता विभाग यांनी दक्षता घ्यावी. कॉन्क्रिटीकरण केल्यानं त्या ठिकाणी झाडाभोवती सुद्धा करतात. हा वार्डाचा सवाल नाही आहे. गावातलं मूळ रस्ता आहे हा रबळे गावातनं जो जातो ना गोठवलीला तो रस्ता आहे. नाही काळजी जो आहे ना शाळा आहे ना ती मला तो आहे का तो शाळेच्या
सगळीकडनं पाण्याची टाकी जातो वाचत काय होतं डबल होतात. अवलोकन करावं शहर अभियंत्यांनी. विषय क्रमांक 5 करा जाऊ दे. नाही शहर अभियंता या सभापती मुद्दे शहर अभियंत्यांना या ठिकाणी आदेशित करावं. हे सातत्यानं आपण प्रत्येक स्थायी समितीमध्ये एकाच प्रभागाचं सातत्यानं त्या ठिकाणी प्रस्ताव येत आहे. संदीप मात्रे गेल्या 4 स्थायी समितीला या ठिकाणी आवाज उठवतोय, त्याचा येत नाही. परंतु एकाच प्रभागामधले जे काही गोष्टी येतात आणि शहराभियंत्यांचं तर काम आहे. आता वृक्ष समितीने त्या ठिकाणी एक अशी मत नोंदवलं की झाडांभोवती सुद्धा कॉन्क्रीट झाल्यानं त्या ठिकाणी झाडं उन्मलून पडतायत. कॉन्क्रिटीकरण केल्यानंतर त्या ठिकाणी पाण्याचा जो आहे तो कमी प्रमाणामध्ये पडतोय. अशा पद्धतीचं सुद्धा त्या ठिकाणी आणि म्हणून अभियांत्रिकी विभागाने नियोजन करावं की याच्या पुढे जर मुख्य रस्ता आहे तो डांबरीकरणाचाच असायला पाहिजे. हे तिथे राहतात. त्या नगरसेवकांनी कसं आहे एका वर्षामध्ये सगळी कामं करायची आणि 5 वर्ष काहीच काम करायचं नाही अशा पद्धतीने ठरवलेलं आहे असं. आणि त्या अनुषंगाने शहर अभियंत्यांनी ठरवलंय. शहर अभियंत्यांचं सुद्धा बरं आहे. परत परत त्याच रस्त्याची निविदा काढायला नको म्हणून कॉन्क्रिटीकरण करण्यात अशा पद्धतीने उभी आहे. परंतु याच्या पुढे त्या ठिकाणी ते होता कामाने याची दक्षता घ्यायला पाहिजे. शहर अभियंता आपण उत्तर द्या. मान्य सभासद, सर्व सन्मान्य सदस्य, मान्य आयुक्त, सर्व अधिकारी, आपण मागच्या 15 दिवसापूर्वी विषय झाला होता की आपण यापुढे टिडूरची कामं मुख्य रस्त्याची करायची नाही, गावठाणातली करावी फक्त. हे सगळे आता जुने टेंडर म्हणजे प्रशासकीय काळात प्रशासकीय मंजूर झाले होते ते जुने टेंडर होते म्हणून हा प्रस्ताव आणलेला आहे. ते म्हणजे गावठाणाच्या लगतच असतो, गावठाणाचा आपण निर्णय घ्यावा काय करत. यापुढे आम्ही लक्षात घेऊ की बाहेरचे परत निविदा प्रशासकीय मंजुरी परत निविदा करायला लागेल. सदरचा 5 नंबर विषय हा चर्चेनंतर सदर विषय क्रमांक 5 मी या ठिकाणी मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 6 दिघा विभागातील 20 ठिकाणी वृक्ष लागवड करणे. या ठिकाणी विषय क्रमांक 6 यावर कोणाला बोलायचं असेल तर विषय क्रमांक 6 मंजुरी टाकत. कधी करणार झाड आम्ही पत्रच देतो 5 वर्ष. कोपरगाव विभागात कधी झाडं लावत नाही. एवढी जागा आहे आम्ही जागा देतोय मॅडमने पत्र देतोय.
तिकडे उद्यान अधिकारी कधी जागेवर नसतो. आणि एका झाडापाठीमागे किती खर्च करतोय, जागा कुठली, ही जागा कुठली. माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य, आपण प्रत्येक वॉर्डमध्ये एक वृक्ष लागवड करण्याची फाईल बनवतो आहे. म्हणजे फक्त दिघ्यामध्ये असंच नाही तर बेलापूर, वाशी, नेरूळ, घनसोली सगळ्याच त्याच्यामध्ये आहे. ह्याची मंजुरी आधी मिळाल्यामुळे ती प्रोसेसमध्ये आली आहे. पुढच्या काही दिवसामध्ये प्रत्येक वॉर्डच्या फाईल मान्यतेसाठी आपल्याकडे येते. वृक्ष प्राधिकरणाकडे कमिटी स्थापन झाल्यानंतर तिकडेच सन्मान्य ही झाडं जी आहेत ती 4-5 ठिकाणं आहेत. त्यामध्ये विल्टन पाडाचं एक ठिकाण आहे, बोरला तलाव एक आहे, MIDCचा एरिया एक आहे, शाळेच्या ठिकाणी असणारी काही ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये सगळी देशी प्रजातीची आहेत. मोस्टली बहावा आहे, तामण आहे, आवळा आहे, सुरंगी सर त्याच्यामध्ये नाहीये, कारण DSR मध्ये आपल्याकडे जे झाडांचे रेट उपलब्ध आहेत ती झाडं आपण फॉरेस्टची जी झाडं आहेत ती अतिशय छोटी असतात आणि आपल्याकडे ही 6-7 फूट उंचीची झाडं आपण याच्यामध्ये विषय क्रमांक 6 या ठिकाणी खऱ्या अर्थाने दिघ्यामध्ये वृक्ष लागवड करण्याच्या संदर्भामध्ये पूर्ण नवी मुंबईमध्ये विभागवाईज झाडांची लागवड व्हावी अशी सर्व सदस्यांची इच्छा आहे. मॅडम आपण त्याप्रमाणे सर्व विभागवाईज झाडं लावण्याचा प्रस्ताव यापुढे आणावा. मी विषय क्रमांक 6 मंजुरी टाकत आहे, सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 7 नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रांतर्गत घनसोली येथील पामबीच मार्गावरील घनसोली ते ऐरोली खाडीवर ब्रिज बांधणे EPC तत्वावर या प्रकल्पाबाबत मंजुरीसाठी आलेला आहे. त्यांना जी जागा सदर हा प्रस्ताव मी या ठिकाणी मंजुरी टाकत आहे, सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. ठाणे बेलापूर रस्त्यावरील विषय क्रमांक 8 ठाणे बेलापूर रस्त्यावरील रिलायन्स कंपनी जवळील नाल्याची साफसफाई करणे मागवतो. अनेक साफसफाई झालंय. माहिती द्या, साफसफाई झालंय का. सन्माननीय सर्व सदस्य, हा नाले सफाईचा विषय होता हा. आणि एक वर्षासाठी आपण मागच्या वर्षी म्हणजे नाले सफाई काढले मोठे ते सर्व 1 वर्षासाठी काढले जातात. त्यानुसार काम सुरू केलं. हो ना. सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी जाहीर करतो. विषय क्रमांक 10 ऐरोली विभागातील सेक्टर 19-20C व 20B येथील विविध ठिकाणच्या गटार पद्धती सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव आहे. विषय क्रमांक 10 कोणाला बोलायचं असेल तर सर्वांमध्ये मी या ठिकाणी हा विषय मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 11 ऐरोली विभागातील प्रभाग क्रमांक 11 मधील साईनाथवाडी येथील विठ्ठल चाळ सम्राट सेवा संत गुरुदेव दत्त चाळ व ओंकार चाळ येथील गटोळ पद्धती सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव आहे. सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सर्व सदस्य, माझं असं म्हणणं आहे की विषय क्रमांक 11 ऐरोली विभागातील प्रभाग क्रमांक 11 मधील सायनाथवाडी येथील विठ्ठल चाळ
सम्राट सेवा संघ गुरुदेव दत्त चाळू ओंकार तळेतील गटार व पद्धतीने सुधार करण्याचा हा जो ठराव आहे, माझं असं म्हणणं आहे की हा रिकॉल करावा. कारण की कारण सांगतो साहेब, कारण की बोललो मी, कारण की सदर ठिकाणची ही जी गटारांची रस्त्यांची जी अवस्था ही खूप दयनीय आहे. आणि या ठिकाणी साहेब हे जे ठेकेदार आहे त्याच्यात 5 लोकांनी पार्टिसिपेट केलंय आणि याच्यात जो एजी कन्स्ट्रक्शन म्हणून ठेकेदार आहे यांनी साधारणतः 14.999 म्हणजे 15% बिलोनी साहेब हे काम टाकलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सदर ठिकाणी हे काम क्वालिटी प्रमाणे नाही होणार आणि त्याच्यामुळे आपण जो काय खर्च करणार आहोत तो खर्च याच्यामध्ये साहेब वेस्ट जाऊ शकतो. कारण की सदर ठेकेदारांनी किती प्रयत्न केला तरी कोणीही ठेकेदार या ठिकाणी महापालिकेचं किंवा लोकांचं कल्याण करायला आलेला नाहीये, तो व्यवसाय करायला आलेला आहे. जर त्याला 2 पैसे मिळणार नसतील तर तो काम करूच शकत नाही. आणि या ठिकाणी जर तो 15% तो बिलो जातोय, 15% बिलो गेल्यानंतर साहेब तो कुठल्या प्रकारची क्वालिटी आपल्याला देणार आहे. या ठिकाणी कुठेतरी त्याचं प्रॉफिट मार्जिन तो पकडत असेल 15-20%, तर 35-40% ह्या सगळ्यातच जाणार आहे. तर मग साहेब काम कसं क्वालिटीचं होणार. त्याच्यामुळे माझी अशी विनंती आहे की सदरचं काम हे आपण रिकॉल करावं. अन्य सभापती, सर्व सन्मान्य सदस्य, मान्य आयुक्त, सर्व अधिकारी, सदरच्या कामामध्ये 5 निविदाकार आलेले आहेत. बाकी निविदाकार पात्र होते आणि जो लोएस्ट आहे त्याचा -14.99% इतकं कमी रक्कम भरलेली आहे आणि सदर कंत्राटदार तयार आहे काम करणं. त्यामुळे आपण त्यांनी कमी जर रेट भरला तर आपण त्या कुठल्या आधारावर तो काम करेल, नाही केलं काम तर तेव्हा आपण ऍक्शन घेऊ. चांगलं काम नाही केलं तर कमी आपण मिस्टेक आपण देऊ शकतो. शासनाचे नियम म्हणजे काही ठिकाणी जी आर विषय एखादी असेल तर त्याची तपासणी करून आपण निर्णय घेतो, त्यावर की नाही. हा नाही केलं काम तर आपण त्याच्यावर कारवाई करू ना. तरी आपण इनिशियली काम सुरू केलं, त्याची क्वालिटी वाटली नाही चांगली तर आपण काम करून घ्यायचा प्रयत्न करू. कारण कमी रेट आला म्हणून आपण त्याचं काम रद्द करणे हे योग्य होणार नाही. कारण ऑडिट होईल, ऑडिटला विचारणा होईल. जर संबंधित कॉन्ट्रॅक्टर म्हणत असेल की मला सध्या काम नाही जमणार नसेल त्याला ब्लॅकलिस्ट करायला लागेल, त्याची एमडी जप्त होईल, त्याला पुढे काम करायला परवानगी देणार नाही. आता जर त्यांनी केलं आता माझ्या कानावर असं आहे म्हणजे तो म्हणतोय की माझ्या नजर चुकीमुळे झालेलं आहे. आमच्या प्रशासनाबद्दल झालेलं नाहीये. कसं आहे साहेब, असण्याचा विषय नाही. विषय कसा आहे साहेब, जर या ठिकाणी जर आपण साहेब साधारणतः काम कितीच आहे बघा, हे काम 1,34,00,000 रुपयाचं आहे साहेब. तिथे 2-5 लाख रुपयाच्या ऍडजस्टमेंट मध्ये हे पूर्ण महापालिकेचे साहेब या ठिकाणी 1.25 ते 1.5 करोड रुपये खर्च होणार आहेत. आणि जर काम त्या पद्धतीमध्ये नाही झालं, कॉन्ट्रॅक्टरला आपण ब्लॅक लिस्टेड करायला आपलं मान्य आहे सर, परंतु ते पैसे वाया जातील त्याचं काय. शेवटी सामान्य ऐका ना, शेवटी जाणार म्हणजे पत्र होत आहे. आपण हा एवढा लोईस्ट झाल्यानंतर असे पद्धती ठेकेदाराला विचारणा करायला पाहिजे. तेव्हा हे आपल्याला कसं परवडणार आहे त्याचं वाटणं विषय ते आपण ते आता मंजूर झाल्याचा म्हणजे आपण मंजूरच्या आधी विचारणा केलेली आहे, त्यांनी आपल्याला होकार दिलेला नाही सर. तुम्हाला होकार दिला असं म्हणजे तुम्हाला कधी भेटला मला ना माहिती तो. परंतु सर मग आपल्याला जर 15% बिलो मध्ये पण जर कामं परवडत आहेत कॉन्ट्रॅक्टर लोकांना, त्याचा अर्थ हाच होतो ना की तो 15% बिलो जाऊन पण त्याला काम परवडतंय. मग सर आपण निविदा काढा ना व्यवस्थित. अहो सर, मी काय म्हणतोय, संबंधित ठेकेदारा 15% बिलो गेला, त्याच्यानंतर त्याला त्याच्यात नफाही होणार आहे. ठीक आहे, विदाउट प्रॉफिट लॉस तर कोणी ठेकेदार सर काम नाही करणार या ठिकाणी. मग 15% सर बिलो जाऊन जर कामं होत आहेत, मग काय आपण निविदा काढतोय 15% बिलोनीच करा ना काम. सर मग कुठेतरी चुकतंय का, एस्टिमेट बनवताना चुकतंय, मान्यता देताना चुकतंय. उत्तर मान्य सभासद साहेब, सर्व सदस्य, युक्त साहेब,
आपण जे एस्टिमेट करतो आपण हे आपल्याकडे जी दरसूची आहे दरसूचीच्या नुसार आपण एस्टिमेट करतो. टेंडर काढल्यानंतर टेंडरमध्ये पार्टिसिपेट करणारा जो माणूस आहे त्याला जे परवडेल त्या रेटने ते भरतो कॉम्पिटिशन मध्ये. आणि कधी कधी काय कामं नसतात तर पगार वगैरे हा, होतं. लावला, बऱ्याच ठिकाणी- profit नाही घेत. नाही मी सांगतो येण्याच्या याचे जर तुम्ही टेंडर बघितले आता मागच्या 2 वर्ष झालेले टेंडर 20% मायनस केलेले आहेत मोठ्या मोठ्या कॉन्क्रीट रस्त्याचे. त्यामुळे त्यांना ज्यांना परवडत नाही ते करतील ते. माझी अशी विनंती राहील साहेब की पुढच्या स्टँडिंग पर्यंत तरी हा विषय स्थगित ठेवा अशी माझी मागणी विनंती आहे माझी. पुढच्या स्टँडिंग पर्यंत तरी ठेवावं अशी विनंती. ठेवले ना सर मागे आपण मागच्या स्टँडिंगला. सर मी काय म्हणतो साहेब मागच्या स्टँडिंगला पण आपण एक आठवड्यासाठी ठेवू शकतो ना आपण सर. टप्प्यावरती मंजूरच होणार आहे कारण की या टप्प्यावरती कारण की त्यांनी पत्र वगैरे त्यांनी सहानिशा करूनच तो टेंडर इथे पाठवलेला आहे. त्याला नसता करायचं तर त्यांनी आधीच एक्सेप्टन्स नंतर दिलेलं. हा तर त्याच्यानंतर कळेल किंवा तेव्हा जेव्हा टेंडर ओपन झालं तेव्हा सांगितलं असतं. माझी अशी इच्छा आहे की सर नाही पण सर मागच्या 1-2 स्टँडिंग मध्ये आपण काही विषय आहेत ना पुढच्या सभेपर्यंत आपण स्थगित ठेवलेले आहे. माझी अशी आपल्याला विनंती आहे की 1 आठवड्यासाठी स्थगित ठेवा. अनुमोदन. सन्माननीय सभापती, सन्माननीय सदस्य, मडवी साहेबांनी सूचना केल्या त्या सूचनेला मी अनुमोदन देते. विषय क्रमांक 11 आकाश मडवी यांच्या सूचनेसह चर्चा करून हा विषय या ठिकाणी 1 आठवडा स्थगित ठेवत आहे. विषय क्रमांक 12 वाशी विभागातील सेक्टर 14 भूखंड क्रमांक 4 व 5 येथील जुनी इमारत तोडणे संदर्भात हा प्रस्ताव आलेला आहे. विषय क्रमांक 12 मी या ठिकाणी मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. विषय क्रमांक 13 त्याला शरवेद पण किती खर्च केला होता? किती कोटी त्या इमारतीला खर्च केला होता? हा असं नाही हो महापालिकेचे लॉस होत. विषय क्रमांक 13 मी कोणाला बोलायचं नसेल मी मंजुरी करतो. सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 14 घनसोली विभागातील सेक्टर 15, 21, 23, 25 व घनसोली गाव येथे MSEDC ने खोदलेल्या तरांचे पुनर्निर्मितीकरण करणे हा प्रस्ताव या ठिकाणी 14 नंबरचा आलेला आहे. गगनगिरी 14 नंबरचा हा विषय मी या ठिकाणी मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 15 नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाअंतर्गत सन 2026-27 शैक्षणिक वर्षात CBSE शाळेकरता पहिली ते 9वीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके खरेदीबाबतचा हा प्रस्ताव आहे. विषय क्रमांक 15 हा मी मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. बोला ना. सन्माननीय सभापती, सर्व सन्माननीय सदस्य, हा आपण CBSEच्या शाळांसाठी आपण ही पुस्तकं मागवतोय. तर मला फक्त एवढंच म्हणायचंय की अच्छा हा मग मला तेच बोलायचं कारण आता त्यांचे
पण मला फक्त शंका होती म्हणून मी विचारली. ठीक आहे, चालेल. विषय क्रमांक 16 बेलापूर गावातील सेक्टर 21 रॉक गार्डन लगत आरसीसी गटारांची सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. विषय क्रमांक 16 हा बोला. शहर अभियंता रॉक गार्डन बेलापूर विभागामध्ये कधी बसून गेला? हा? ते नेरुळी वॉर्डामध्ये आहे ते. समोर लिहिले समोर. तेच तरी पण मी या ठिकाणी मंजुरी शास्त्र सर्वांमध्ये मंजूर झाला जाहीर करतो. विषय क्रमांक 17 बेब्रिज भरारी पथकाकरता बेब्रिज घनमाती वाहतुकीसाठी जेसीबी व डंपरचा पुरवठा करण्याबाबतचा प्रस्ताव आहे. बोला मॅडम. सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय सर्व सदस्य, सर या ठिकाणी आपण 180 दिवसांसाठी 66,66,120 रुपयांची तरतूद इथे केलेली आहे. आपण डेब्रिज भरारी पथक जे आपल्याकडे आहे ते ठिकठिकाणी पडलेलं डेब्रिज उचलून घेऊन जातं. त्याच्यामध्ये मागच्या वेळी आमच्या प्रभागामध्ये जेव्हा अशा प्रकारची इलिगल डेब्रिज डम्पिंग होत होतं त्यावेळी आम्ही नागरिकांबरोबर त्या ठिकाणी जाऊन ते थांबवलं. त्यावेळी काही नागरिक जे बाहेरच्या देशामध्ये राहत होते आणि वेगळ्या वेगळ्या कंट्रीज मधून आलेले आहेत त्यांनी काही आम्हाला प्रश्न विचारले. तर त्यामध्ये सागरने साहेब आपण मागे एक चर्चा केली होती ज्या संदर्भामध्ये हे जे डेब्रिज आहे हे उचलून जे प्रायव्हेट लोक म्हणजे आपण जसं बघायला गेलं तर हे आपण महानगरपालिकेच्या जे रस्त्यावर पडलेलं तेवढं उचलतोय आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीज मध्ये जे डेब्रिज निघतंय त्याच्यासाठी प्रायव्हेटली डंपर म्हणजे काय म्हणता येईल प्रायव्हेटली ते होत आहे. म्हणजे एक नियंत्रण आपलं आहे पालिकेचं जे सार्वजनिक ठिकाणी आहे आणि ज्या प्रायव्हेट स्पेसेस आहेत तिथे ते लोक स्वतः प्रोव्हिजन करतायत आणि ते उचलून कुठे नेऊन टाकतायत ह्याच्यावरती कंट्रोल करणं आपल्याला फार अवघड आहे. त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा भरारी पथक नेमावं लागलंय जे त्यांच्या मागे मागे फिरतंय की इथे टाकू नका तिथे टाकू नका त्यांच्या गाड्या जप्त करा. तर बाहेर काही ठिकाणी अशा प्रकारचे नियंत्रण आहे की कुठल्याही प्रकारचं मग प्रायव्हेट असू दे किंवा आपल्या सार्वजनिक ठिकाणी असू दे अशा प्रकारे पडलेले जे डेब्रिज आहे त्या डेब्रिज साठी आपल्या महानगरपालिकेची एक नियमावली आहे. त्या नियमावलीप्रमाणे त्यांचे नंबर दिलेले असतील ते कॉन्ट्रॅक्टर नेमलेले असतील एरिया वाईज आणि ते लोक त्या ठिकाणचं प्रायव्हेट असेल किंवा सार्वजनिक ठिकाणचं असेल दोन्ही ठिकाणचं डेब्रिज उचलून ठरलेली जे ठिकाणं आहेत त्याच ठिकाणी नेऊन ते डेब्रिज टाकतील. मग ही जी कॉन्ट्रॅक्टर आपल्याकडे आहेत तशाच प्रकारचे जे इकडचे लोकल आहेत तशा लोकांना आपण जर का त्याच्यावर घेतलं तर आपल्याला जी डेब्रिज नियंत्रण करायचंय झिरो डेब्रिज शहर जे आपण म्हणतो ते करणं आपल्याला खूप सोपं होईल. अशा प्रकारची काही नियंत्रण नियमावली आपल्याला करता येईल का त्याच्यामध्ये? किंमत किती आहे? हा कुठला डंपर आहे तर सांगा माहिती द्या. कुठला? दीड त्या डंपरची किंमत किती आहे? 180 दिवसासाठी आपण 15 लाख खर्च करतो एका डंपरला. नवीन डंपर येईल माणसं ठीक आहे. माणसं 180 दिवसाची 3 महिन्याची किती पगार आहे? पुढे मी एका डंपरची कॉस्ट काढली 15 लाख रुपये. सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय सर्व सदस्य, माननीय आयुक्त सरांच्या आदेशान्वये पूर्वी परिमंडळनिहाय डेब्रिज भरारी पथकं होती. त्यानंतर मागच्या महिन्यामध्ये 11 जूनच्या आसपास एक नवीन आदेश आला. प्रत्येक वाहननिहाय ही डेब्रिज पथकं स्थापन केली आहे. त्या कारणास्तव वाहन विभागाचे आदेश दिले की यांना जेसीबी आणि ट्रक डंपर हे आपण पुरवावे वाहन विभागाला. म्हणून आपण 4 वार्डाच्या 4 पथकांना म्हणजे परिमंडळाच्या मधल्या 4 वार्डांना एक जेसीबी आणि एक डंपर
जे ज्याचे रेट हे अतिक्रमण विभागाकडे ऑलरेडी मंजूर आहेत ते दर आपण 6 महिन्यात प्रस्तावित करतो. 180 दिवस मिनिमम आहेत की मॅक्सिमम? ते 6 महिन्यासाठी मिनिमम आहे. हे 6 महिन्याकरिता 6 महिन्यासाठी हो. मिनिमम. आणि दिवसाचे 8 तासाचे दर आपण 180 पेक्षा जास्त दिवस होऊ शकतात का? तास जर त्यांचा करार 180 दिवसाचा होणार आहे का? हो 6 महिन्याचा करार आहे आपला. आणि डंपरची प्राइस काय आहे? प्रति 8 तासासाठी हे दर आहेत आणि ते अतिक्रमण विभागामध्ये मंजूर आहेत ह्याच फर्मचे आहे. डंपरची किंमत काय आहे? नॉर्मली डंपरची किंमत काय आहे? कुठला नंबर आहे? स्पेसिफिकेशन कुठला? ट्रक आणि डंपर डेब्रिज उचलण्यासाठी हायवा आहे हे कसं आहे, दोन गोष्टी आहेत. आता जे डंपर आपल्याला ते घनकचऱ्यासाठी वापरतो आपण ग्रीन वेस्ट उचलण्यासाठी, त्या नारळाच्या 4 किंवा 5 झावळ्या उचलल्या नाही, तरी हे गाडी मोठे भरते. हे मोठे आहेत. आणि हा जो डंपर असेल ते मोठे ट्रक टाईप आहे ते. तो 12 इंचचा असेल, ऑलरेडी अतिक्रमण विभागाकडे हे सर्व्हिस मध्ये आहे. मोठे. हा. हा का तुम्ही डेब्रिज टाकणार कुठं? तो तर आमच्या विभागाला विषय नाही. आमच्याकडे फक्त वाहन पुरवण्यासाठी हे प्रस्ताव आदेश दिला होता. तो अभियांत्रिकी विभागाकडला विषय आहे. डेब्रिजचा हो. अरे पर्यावरण मग डेब्रिज उचलून टाकणार कुठं? पर्यावरण विभाग अरे आता 180 दिवसाचा कसं करार काय माझा बोलायचं अर्थ 180 एवढा आहे. दिवसानंतर पण लागणार आहे आपल्याला. हो. बरोबर आहे. मग 180 दिवसासाठी आपण नवीन नंबर आहे एवढ्या किमतीत तसं प्रस्तावित करतो. काय करायचं? हो हो नाही नाही ड्रायव्हर वेगळा ठेवा. मगाशी आपण त्या- ड्रायव्हर डिझेल तो तेवढा जरी नाही होणार. नंबर असेल तरी होईल आपली. असं करून आपण मोकळे झालो ना. हा की आपलं आपले असेट पण होईल. जेव्हा वापरायचं तो वापर अतिक्रमणला पण वापरायला होईल. किती वर्ष? 5 वर्षांनी रिपीट. ते तो 7 वर्षाचा काम आहे. हा 7 वर्षाचा नाहीये. ऐकून घ्या साहेब. हा 180 दिवसामध्ये 15 लाख आपण त्या गाडीला देतो. समजा 2 वर्ष झाला. 2 वर्षामध्ये आपण एका डंपरसाठी आपण किती 60 लाख रुपये खर्च केला एका डंपर. हो, एक जेसीबी आणि एक डंपर ट्रक. 2 डंपर आणि 2 जेसीबी. एका डंपरचं काढलं. एका डंपरची प्राइस काढ. एका डंपरचा 15 लाख होते. 180. प्लेनचा 17 लाख. तरी समजा याला कंटिन्यूस लागणार आहे 2 वर्षासाठी. समजा 2 वर्षासाठी एका डंपरवर आपण 60 लाख रुपये सगळं. तरी 60 लाख खर्च नाही होणार. ड्रायव्हर आहे, डिझेल आहे, हायवेज आहे, हा तरी 60 लाख खर्च होईल का? बोला बोला. सन्माननीय सभापती महोदय, याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे, प्रोसिजरल आस्पेक्ट आहे. याच्यात आहे ना, आपण आता 66 लाखाचं हे आहे, समितीला मंजुरी देतोय. प्रत्यक्षात इतर ह्या प्रस्तावासाठी निविदा प्रक्रिया नाही केलेली. ऑलरेडी अतिक्रमण विभागामध्ये जी निविदा झालेली आहे, आता त्याचाच वापर आपण इथे करतोय. तर याच्यामध्ये भविष्यात असा आक्षेप येऊ शकतो का विदाऊट टेंडर प्रोसेस आपण डायरेक्ट दिले तर ठीक आहे, स्पर्धात्मकच आलेले आहे, पण ते वेगळ्या ठिकाणी आलेले. त्याचं कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू वेगळी आहे, ती फ्रीज झालेली. आता हे आपण नवीनच कॉन्ट्रॅक्ट करणार आहोत. याच्यामध्ये कदाचित आता रक्कम 66,66,000 आहे. विदाऊट टेंडर आपण हे करतोय. आपण जे मुद्दे काढले ते प्रॉपर्टीच्या दृष्टीने आहेतच, पण आता हा प्रोसिजरचा आपण निविदा करायची.
निविदा काढा. आणि निविदा काढा ना, 6 महिन्याची कशाला काढणार, काढा 2 वर्षाची. त्याच्यात आम्ही अंदाज तर घेऊ. त्याच्यामध्ये बायफर्केशन घ्या ना, पगार किती मॅनपॉवरचा पगार वगैरे आम्हाला. विषय क्रमांक 17 हा डेब्रिज भरारी पथकाकरता डेब्रिज घनमाती वाहतुकीसाठी या ठिकाणी फेर निविदा काढून फेर निविदा या ठिकाणी काढावी असे या ठिकाणी सभागृहाच्या वतीने सूचना करण्यात आली आहे. तर हा या ठिकाणी नामंजूर करून फेर निविदा काढण्याकरता सूचना देण्यात आलेल्या आहेत. विषय क्रमांक 18 मान्सून 2024 कालावधी करता मुंबई महानगरपालिका अग्निशमन विभागाकरता औषध मनुष्यबळ मजूर उपलब्ध करून देण्याबाबत या ठिकाणी हा प्रस्ताव आलेला आहे. 18 नंबरचा हा प्रस्ताव या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने मंजुरी करत आहे. मंजूर झाला असं मी जाहीर करतो. विषय क्रमांक 19 माझी वसुंधरा 3 अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी सोलर रूफटॉप मेटरिंग सिस्टम, सोलर इलेक्ट्रिसिटी, सोलर DIPV सिस्टम बसवणे व इतर अनुषंगिक कामे करणे कामाचे लेखाशिष्य बदलण्यास मंजुरी मिळण्याबाबतचा हा प्रस्ताव आहे. या ठिकाणी सदर या प्रस्तावाबद्दल संबंधित खात्याने या ठिकाणी माहिती सादर करावी. सन्माननीय साहेब. त्यावेळेस का केला जातो, कारण की बजेट हे विनियोगाचा सगळा अधिकार स्टँडिंग कमिटीचा आहे. हे प्रस्ताव बनवू शकत नाही. सन्माननीय साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, आयुक्त साहेब, सर्व अधिकारी. काय झालं होतं, आधी आपण वसुंधरा नावाची जी शासनाची स्कीम चालू त्याच्यामध्ये आपण आधीचं जे हेड होतं ते माझी वसुंधरा भांडवली खेळ असं हेड होतं. नंतर वसुंधरामध्ये आपल्याला प्राईजेस मिळाले, पहिला दुसरा 2-3 वेळेस प्राईज मिळाले. त्याच्यामध्ये मग अवॉर्ड म्हणजे प्राईज मनी मिळाला. तर माझी वसुंधरा अवॉर्ड हे हेड तयार केले गेलं आणि मग ते ही सोलरचं काम आहे त्या अनुषंगाने केलं गेलं होतं, म्हणून हेड चेंज करायला आपण बसवलं. त्याची कार्य होती. तर हा 19 नंबरचा प्रस्ताव या ठिकाणी मंजुरी करण्यात आला. विषय क्रमांक 20 महसूल विभागातील प्रभारी साईबाबा नगर मधील MIDC मनोज कांबळे यांच्या घराकडून सभापती महोदय, आता सभापती महोदय याच्यामध्ये आपण स्पेसिफिक हे जे नाव दिलेलं आहे त्या भागामध्ये हा रस्ता करणं गरजेचं नाहीये. नव्याने त्या ठिकाणी काही बांधकाम झालेली आणि त्याच्यासाठी हे सगळं होत होतं. त्यामुळे हा जो डांबरीकरण हा शब्द आहे आणि ते काम ते त्याच्यातनं निश्चितपणे वगळणं, बाकी इतर कामं त्या ठिकाणी होणे
गरजेचे आहेत वसाहतीमध्ये, परंतु नव्याने, कारण ती जी वसाहत आहे साईबाबा नगर ही 2010-11ला झोपड्या वाढून मोठी जागा आहे म्हणून 5 चाळींमध्ये तिला सीमित केलं होतं आणि मधल्या 5 वर्षाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी बाहेर त्या ठिकाणी बांधकामं केली आणि त्यामुळे हा सगळं हे झालेलं आहे. तर त्याच्यात आपण हे जे डांबरीकरणाचं जे आहे हे स्पेसिफिक नाव टाकण्याची गरज नाहीये, कुठल्या घरापासून कुठपर्यंत, त्याच्यामुळे ते वसाहतीच्या बाहेर जात आहे. तर ते वसाहती अंतर्गत करण्यात यावं आणि ती सुधारणा जर करता येत असेल तरच हे काम या ठिकाणी करावं आणि तर अभ्यंतर आपण सांगावं या ठिकाणी, कारण हा जो डांबरीकरणाचा जो पट्टा आहे बाकीचं काम करायला पाहिजे. हा बाकीचं काम तर वस्ती आत आहे ना, मग ते डांबर रस्ता कुणासाठी बनवतोय आपण तिथे तो? सन्मान्य सदस्य, सन्मान्य सदस्य, आयुक्त साहेब, सर्व अधिकारी तपासून घेऊ आपण, तपासून त्याच्यात सुधारणा करून मग नाही आम्हाला एक्सेस सेव्हिंग करून करता येईल. आपलीच सन्मान्य सभापती महोदय, या ठिकाणी आमचा आक्षेप एकच आहे. मी झोपडपट्टीमध्ये काम करणारा झोपडपट्टीचा 25 वर्षापर्यंत काम झालं पाहिजे, परंतु मधल्या काळामध्ये जसं आपण म्हणतोय की कुठल्या कुठल्या दबावाने काही काही कामं त्या ठिकाणी झालेली आहे. तर ही जी गोष्ट आहे ही त्या ठिकाणी गरजेची नाहीये, ही वस्तीच्या बाहेर आहे. प्रत्यक्ष पाहणी करून एक्सेस सेव्हिंग करता येईल, एक्सेस सेव्हिंग करता येईल आपल्याला, जेवढी गरज आहे तेवढं आपण काम करू. ठीक आहे सर, हो. विषय क्रमांक 26 या ठिकाणी सुधाकर सोनवणे साहेबांनी ज्या पद्धतीने सूचना मांडल्या त्या सूचनेसह या ठिकाणी हे काम करण्यात यावं अशी या ठिकाणी सूचना देऊन हा विषय मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं जाहीर करतो. पत्रिकेवर विषय संपलेले आहेत. आजची सभा संपली अशी जाहीर करतो.